आपण पाहताय सांगली न्यूज। सांगली जिल्ह्यातील 36 गँग आणि सदस्य पोलिसांच्या रेकॉर्डवर। सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांमध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। सांगली जिल्ह्यात तब्बल 36 गँग कार्यरत असून एकूण 254 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे। तरुण व युवा पिढीचा यामध्ये सहभाग मोठ्या संख्येने आहे। तसेच त्यातील काही गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांना मर्यादा येत असतात। यातील काही टोळ्यांवर मोकासारखे गंभीर गुन्हे आहेत, परंतु जामिनावर बाहेर आल्यानंतर ते सक्रिय होण्याच्या मार्गावर असतात। त्यामुळे या टोळ्यांची गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलीस दलावर असते। सध्या संपूर्ण जिल्ह्यात घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंग, खुनी हल्ला करणे असे विविध गुन्ह्यांची मालिका सुरू आहे। शहर निमशहरी भागांमध्ये ही गुन्हेगारी फोफावत आहे। या सर्व गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांची पथके कार्यरत आहेत। रेकॉर्डवरचे गुन्हेगार नेमके कोठे जातात, काय करतात, कोणासोबत असतात अशी सर्व माहिती गोपनीय विभागातर्फे ठेवली जात आहे। एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी या सर्व गुन्हेगार आणि कार्यरत असणाऱ्या टोळ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे सांगितले। जिल्ह्यातील सर्व स्थानिक पोलीस ठाणे व गुन्हे शाखेला या गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत त्यांचे समुपदेशन केले जाते। तसेच जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून झाडाझडती घेतली जाते। तसेच त्याचा माहिती रिपोर्ट स्थानिक पोलीस ठाण्यास दिला जातो। या सर्व गुन्हेगार आणि टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत असेही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले। सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी, बेटा।